तर त्यांना निळ्या कलर मध्ये दाखवलं नीट बरं आपल्याला जसं वाटत तसं आपण त्या महादेवाच्या आकृत्या तयार करून ठेवलेल्या आहे. अरे महादेव विषयपर्यंत आले ते सांगण्यासाठी नारद मुनी जातात. नारद मुनीने तो मंडप पाहिला. त्या मंडपामध्ये हुबेहूब सगळे देव लोक ऋषी लोक तिथं येऊन बसले. ते काय एवढा भास होण्यासारखा विश्वकर्मानं एवढा सुंदर मंडप केला होता. आणि त्या मंडपामध्ये नारद मुनी आले आणि स्वतःला हरवून बसले. कुणाला काही सांगितलंच नाही, कारण त्यांना असं भास झाला की इथं सगळे देवलोक येऊन बसलेले आहेत. आणि म्हणून नारद मुनीनं हे सगळं पाहत असताना हिमालयानं पाहिलं आणि हिमालयानं नारद मुनीला सावध केलं. सावध करून सांगितलं, अरे नारद मुनी तुम्ही जे पाहत आहात ना हे चित्र आहेत आणि तुमचे देवते आलेत का? सांगितल्यानंतर हो म्हणले वरात आलेली आहे. मग वरातीला आणण्यासाठी सगळे गेले. वरातीमध्ये महादेवाची आरती करण्यात आली आणि सगळे दारामध्ये आले. मेनका सुद्धा सुंदर असं सांगली सगळं नसून फटून आपल्या जावयाच्या स्वागतासाठी दारामध्ये उभा राहिली. की जावई कधी दिसत. महादेवाला अंतरंगामध्ये कळालं की महादेवासारखा जावई मला मिळाला म्हणून मेनकेला गर्व झाला होता. आणि म्हणून मेनकेनं मनात आल्यानंतर महादेवाने ठरवलं की आता हिची परीक्षा आपण घेतली पाहिजे. आणि मेनकेची परीक्षा घेण्यासाठी महादेव नारद मुनीला सांगतात, अगोदर सगळ्यांना पाठवा, शेवटी मी जातो. मेनका वाट पाहते जावयाची आणि एक एक सगळे मध्ये येत असताना हा माझा जावई का, हा माझा जावई का असं विचारत जर देवासोबतचे एवढे सुंदर आहेत तर महादेव कसा सुंदर असेल हा विचार ज्यावेळी झाला त्यावेळी महादेव दारामध्ये आले आणि 5 मुखवाले 10 हात असं सगळं 10 डोके असं 11 विकराळ रूप आणि नंदीवर उलट्या, नंदीचं तोंड तिकडं शिप तिकडं यांचं तोंड असं महादेव बसले. आणि अशा प्रकारे महादेव बसल्यानंतर